इमेजिन करा मित्रांनो, आम्ही गेलतो एका अशा गावामध्ये जिथं कधीच लाईट नसते. पण अशा ठिकाणी कधी ट्रिपला जाईल का याचा विचार करा जरा. पण आम्ही गेलो होतो. तिकडे तिकडे हे आमची मॅगी बनवणारे तिकडे बघ ते बघ मॅगी झाली तिकडे ती मॅगी गळपटली ते जाऊ दे. आता ट्रिप असली म्हणलं थोडंफार मॅटर होणारच. बघा काय म्हणतोय आमचा मित्र. आता फोन कधी आला पण माझ्याकडे तस नंबर पण नाही त्याचा आजाचा. त्याने तुला केला मंडळाचे माजी अध्यक्ष सगळ्यांना संबोधन करताना की पुढे काय करायचं काय नाही. सगळ्यांनी वेळ द्या. मोठ्या जास्त करून मोठी माणसं मोठी मुलं त्यामुळं एवढंच. शेवटच्या दिवशी आपलं पद्धत असंच आमचं थोडंसं चालू होतं. थोडीशी गंमत आणि थोडीशी बैठक, सगळ्यांची चर्चा आणि पुढचा खर्च. दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिवार फिरायला जायचे. बालाजीचं ट्रिप ठरलेली आहे. त्याचं बुकिंग चलीना जायाचं चलीना. ते आत्ताच बुकिंग झालं. त्याने आत्ताच सांगा कोण कोण येणार आहे. त्या हिशोबाने 3,000 रुपये सभासद फी ठरली आहे. तर परीक्षेला 2 महिन्या अगोदर सांगतोय. त्याने लवकरच राहील. तर मंडळाकडून आपल्याला एक जबाबदारी मिळणार आहे मित्रांनो. बघा जबाबदारी. त्याने आत्ताच चेतनशी संपर्क झाला आणि तुमचे काही विषय आहेत ते चेतनला सांगावे. परत जर डेकोरेशन झालं तर सगळ्यांनी अध्यक्षाचं ऐकून सगळ्यांना बोर झाले. पण काय करणार, ऐकायला लागणार सगळ्यांना. काय करणार. चला बघूया पुढची गंमत. आमचा मित्र त्यामुळे सगळे लागणार. आता धिंगाणा. आता कसं आहे, पोरं एकत्र आली म्हणजे काहीतरी राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. आणि मग आता कसं आहे मित्रांनो, डान्स म्हटलं की थोडंफार आमच्या अंगात येतं आणि अंगात आल्याशिवाय काही राहत नाही. आता लाईट नाही, काही नाही म्हणलं, काहीतरी टाइमपास पाहिजे. टी व्ही नाही, मोबाईल नाही, काही नाही. सगळ्यांची चार्जिंग संपत आली. पण पोरं काय चार्ज कमी करणार आहेत का स्वतःला, म्हणून काही ना काहीतरी पाहिजे. तर बघा राडाच राडा, आनंद राडा. कसं आहे, खूप दिवसांनी खूप जवळचे मित्र आणि मंडळातली पोरं एकत्र आली आणि ट्रिप म्हणलं की असं थोडंफार चालायचं. तर काही गोष्टी सोडून द्या, काही गोष्टी शिकून द्या की आनंद कसा घ्यायचा. जीवनातला आनंद महत्त्वाचा, बाकी काही नाही. हे आमचे सगळे छोटे कार्यकर्ते. आम्ही त्याच्यात बसलो होतो गाडीमध्ये. लाईट नव्हती त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये कोण काही नीट दिसणार नाही, पण आवाज नक्की येणार तुम्हाला. बघा सकाळी टेम्पोत आला आणि ते दात त्यानं लावलं. सगळे माझ्यासमोर काढले. ते कसलं तरी गाणं असं पिवळं पिवळं. ते कसलं गाणं दिसत होतं. किती रग घातले रे ते? ते दाताच्या ह्याच्यावरून थांबना 2 मिनिटं व्हिडिओ चाललाय मोकळतो ना. चालू दे की तुला किंमत सांगायची का दुसऱ्या. आता लय पैसे येतात बाबा. 7,000 रुपये येते. आज पण तो नुसता खर्च त्याचा नाही ना, बाकीच मग ते कितीला आहे ते विचारलं मी. ते एक्झॅक्ट सांगता नाहीत, पण 1,500-2 हजारात रात्री जॅकेट टाकतो काय रात्री. त्या नाचवण्याचा व्हिडिओ टाकायचा. प्रथमेश पाटोळे एवढा घाबरतो ना आपण. आलं काहीतरी होतो आणि आम्ही हिल चाललेलो तो दिसला. जुरी हिल त्याची व्हिडिओ काढली. अरे कॅन मध्ये मला काय म्हणणार ना का आणि म्हणतो अरे आंबट आंबट लागते. म्हणजे पप्पाची दारू पिली का हिल पिली हिल. अच्छा हिल काय. अच्छा हेल रेड बुल सारखा ते पाजलं आणि व्हिडिओ काढली. अच्छा आता इथे पप्पाला दाखवतो का. तर मित्रांनो आता वेळ झाली आहे, खूप भूक लागली आहे आणि तयारी चालू आहे स्वयंपाकाची. वा गरमागरम. अध्यक्ष वरडतात पातीला कोण धुत नाही. आता काय करणार. ऐक त्याच्यात आधी मीठ बघ किती आहे. हलव हे नको करू, काय टाकू नको पहिलं. ज्याला लागेल तो रस्ता गेलो. काय मानायचं सांबाटा. लाईट नाही मित्रांनो, पण तयारी मात्र खूप जोराची चालू आहे. कुठेही कमी पडणार नाही असं आमचं मंडळ. सगळ्यांचं पोट भरून देणार, काही विषय नाही. फक्त वेट करा, वेट करा, सगळ्यांना मिळणार. लाईट नसली म्हणून काय झालं, मज्जा थांबणार नाही. सगळ्यांच्या चर्चासत्र चालू. छोटा कार्यकर्ता आणि कांदा चिरतोय सगळ्यांसाठी.
कांदा उडे ना थोडा कापून थांब. इकडे स्वयंपाक चालू आहे मस्त. मला सांगा, आता तुमच्याकडे लाईट नसती, तू अभ्यास कसं काय करतो बाळा? मेणबत्ती लावून. बघा, मेणबत्ती लावून अभ्यास करणारी पोरं आहेत इथं. आपल्या शहराकडे सगळे लाईट याच्या सुविधा असून पोरं टंगळमंगळ करतायत आणि व्यसना दिन होतात आणि नशेच्या नादी लागतात. तुला मोठं होऊन काय व्हायचं बाळा? IPS ऑफिसर. IPS ऑफिसर व्हायची स्वप्न यायचं. मी खरं सांगतो, जे मेणबत्तीत आणि दिव्याखाली अभ्यास करतात ना, तेच आता IPS ऑफिसर आहेत. त्यांच्या तुम्ही मुलाखत घेऊन बघा कधी पण, की तुम्ही पास्टमध्ये त्यांनी काय केलंय काय नाही केलंय ते सहज तुम्हाला सांगतील. की दिव्याखालचा बनलेला विद्यार्थीच हा हुशार बनतो, ना की ज्याच्याकडे सगळे, ज्याच्याकडे कम्फर्ट आहे तो कधीच हुशार बनत नाही. नमस्कार मंडळी, अजून एक अभिराजचा मित्र आलेला आहे आपल्यासोबत, तर आपण त्याच्याशी बोलूया. बाळा, तुझं नाव काय? माझं नाव मनोमय. तुमचं 2-3 किलोमीटर शाळा आहे. तुम्हाला पाऊस वगैरे पाणी वगैरे येत नाही का तिथं? येत नाही इथे, एकतर ब्रिज तुटलाय, हा त्याच्यातून फार पाणी येत आहो. आम्हाला जायला यायला खूप हालाकीची परिस्थिती असते. ना, तर माझ्या इथं 2 ते 3 दिवस लाईट नव्हती मित्रांनो. तर आमचं असं झालं की काय, कुठं राहतोय, कुठल्या मंगळ ग्रहावरती राहायला आलोय आम्ही. मला वाटतं कधीच तुमच्याकडे रात्रीची लाईट नसते का? नाही ना हो, अभ्यास जरी करायचं तरी सुद्धा लाईट नसते. दिवाखाली मेणबत्तीस खाली अभ्यास करायला. मग वांद्रेच्या जवळचं गाव आहे हे, बेल्ले वाळी म्हणून. तुम्ही रील स्टार आहे? अरे नाही बाळा, आम्ही रिस्टार वगैरे काही नाहीये. आम्ही अशाच मुलाखती घेत असतो आणि जे स्टोरी असतात ते आम्ही जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. थँक्यू. तिथं आपण आता राहायला आलोय आणि तिथली मुलं सांगतात की रात्रीची पण लाईट नसती आणि ती मेणबत्ती खाली अभ्यास करतात. शाळेत जायला पण त्यांना आहे ना, मला वाटतं ब्रिज त्यांचा तुटलेला आहे आणि तिथं पाणी शिरलेलं आहे. आपण आपल्याकडे सुविधा सगळ्या आहेत, सगळं असून आपली मुलं काय करतात याचा विचार करा. आणि इथली मुलं किती जिद्दी आणि चिकाटाने अभ्यास करतात आणि आपली शिक्षण पुढे चालू ठेवतात याचाही विचार करा. धन्यवाद. धन्यवाद. आता सकाळ झाली मित्रांनो आणि सकाळी सकाळी सगळ्यांचा क्रिकेट खेळण्याचा मूड झालाय, त्यामुळे सगळी पोरं आता क्रिकेट खेळणार आहे. झाला चहा बिस्किट. चहा पाहिजे बाबा, सकाळी सकाळी चहा पाहिजे पोरांना. आम्ही आलो आता थोडंसं भिजायला, थोडंसं निसर्गाचा आनंद घ्यायला. बघा मित्रांनो, खूपच सुंदर पाणी मिळतं. आता काय पण आहे ना. हेच ते वांद्र्याचं सुंदर असं धरण. खूपच सेफ्टी आहे इथं, काहीच प्रॉब्लेम नाही भिजायला वगैरे. पाणी थोडंसं कमी आहे कारण 2 दिवस पाणी कमी झालं होतं जरा. सुंदर असे डोंगर, त्याच्यावरती धुकं. अशा तऱ्हेने भिजून मनसोक्त झाल्याने ट्रिप संपली. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.